हाय, वेलकम टू माय चॅनल. सो हा ब्लॉग खूप स्पेशल आहे बिकॉज हा ब्लॉग आपल्या बाप्पाच्या डेकोरेशन आणि बाप्पाच्या आगमनावर आहे. तसं तर आपण घरचं डेकोरेशन स्वतःच्या हाताने बनवतो मी आणि माझे पप्पा. सो ही गोष्ट खूप भारी आहे आणि याच्यात म्हणजे लाईक डायमेन्शन्स ह्या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे गणपती डायमेन्शन पासून सगळं जे मे बी मी पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसतील कसे डायमेन्शन बनवले तर आम्ही. सो हे डायमेन्शन बनवून खूप ही प्रोसेस खूप एन्जॉयिंग असते लाईक. आणि दुसरी गोष्ट आपला बाप्पा घरी येतो तेव्हा खूप हॅपीनेस असते. पण हे बाप्पा याचे काही दिवस अगोदर जी प्रिपेअर करतो जे जे आपण एक्साइटमेंट असते ना ती गोष्ट कॅप्चर करायचा प्रयत्न केले मी. सो लेट्स गो. आणि तुम्ही ब्लॉग काइंड बोलू शकता की हा डेकोरेशन ट्युटोरियल पण बोलू शकता कसं बनवलंय. सो लेट्स गो. गाईज तर हे सगळं ठोकून झालं म्हणजे ऑलमोस्ट असं ठोकून झालं आहे. पप्पा ठोकतात अजून थोडे सपोर्ट्स बाकी आहेत होऊन जाईल थोड्या वेळात. सो लाईक अजून बरंच लागेल बिकॉज थोडंसं एकदम बारीक बारीक काम याच्यात जे करून आपला स्ट्रक्चर ऑलमोस्ट डन होऊन जाईल. सो लेट्स गो, बघू आता कसं होतं. सो यप गाईज, आपण आजचं काम तर इथे स्टॉप करतो बिकॉज 10:30 वाजलेत आणि सकाळी आम्ही ऑलमोस्ट 11 वाजता बसलो काम करायला. सो एवढं रेडी झालं आहे. हा कॉमन स्ट्रक्चर बनवलं आपण. त्याच्या खाली अजून पूल वगैरे जे बऱ्याच गोष्टी ॲड ऑन होणार आहेत. सो हा बेसिक एकदम बेसिक स्ट्रक्चर आहे. अजून बरंच काम बाकी आहे. सो लेट्स गो. आता बाकीचं काम उद्या करू. सो आज काम करायला घेतलं वाचलेलं जास्त नाही सपोर्ट्सच लावायचे मेनली आपल्याला. पण याच्यात ऑलमोस्ट 30-40च्या वरती लाकडं गेलीच आपली वेगळे प्रकारचे. पण याच्यात मेनली आम्ही एकच लाकूड यूज केलं आहे. सो आय विल सजेस्ट की मी फक्त डायमेन्शन दिले त्याच्याबरोबर नको करावं, एक्स्ट्रा लाकडं घेऊन या बिकॉज त्या डायमेन्शन्समध्ये आम्ही बरेच स्वतः चेंजेस केलेत की इथे बारीक पट्टी इथे मोठी तर ते त्यामुळे डायमेन्शन्स आहेत प्रॉपर की तुम्हाला लागणार की ते तुम्ही ॲक्युरेट नाही भेटणार पण अप्रॉक्स भेटून येईल तुम्हाला इझिली. सो लेट्स गो, करू आता लवकर आवरू. तर गाईज हे आपलं बनून झालेलं आहे. मतलब डे 2 आहे आपला. 2 दिवस झाले आपण एवढं बनवलं आहे. तरी पण त्यात बरंच काम बाकी आहे. मेनली जर याच्यात बघितलं गेलं तर हा फक्त स्केलेटन आहे आपल्या याच्यात आपल्याला मेनली अजून लाईक याच्यावर कार्डबोर्ड येणार आहे, त्याच्यावरती ब्रिक्स येणार आहेत, बऱ्याच गोष्टी येणार आहेत. त्यातले एक आपण मेनली यावरची टिपॉय वापरतो आहे. थोडीशी हाईट कमी पाहिजे होती आणि जास्त बेटर लुकसाठी आपण टिपॉय वापरतो आहे. मजबूत होतं टिपॉय, टेन्शन नाही. आणि त्याच्यावरती आता नंतर थोडी स्टेअर्स आहेत. मग इथं टॅरपॉलिन येईल म्हणजे पाणी साचवण्यासाठी. कारण का फर्स्ट टाईम ऑलमोस्ट 13 इयर्समध्ये आम्ही फर्स्ट टाईम मी ते पाणी वापरतो आहे. सो जास्त लाईक पहिल्यांदा खूप युनिक डेकोरेशन होतं आहे. आणि हा फक्त स्केलेटन बनले, अजून याच्या पुढचं खूप काम बाकी आहे. सो आता न थांबता पहिले बनवून घेऊ. तुम्ही ब्लॉग पुढे कंटिन्यू बघत राहा. पहिल्या वेळेस मला याच्यात एक गोष्ट नोटीस केली असेल तर बऱ्याच जागी मास्किंग टेप दिसत असेल की व्हाईट टेप आहे. सो मेन रिझन हे की ते जर आपण टॅरपॉलिन टाकतोय तर हे खीळ वगैरे काहीच नको आहे. आणि प्लस ते कार्डबोर्डची शीट येईल. सो ते टॅरपोलिन फाटायला नको आणि सगळीकडे पाणी व्हायला नको. सो थोडंसं पाणीवाले डेकोरेशनचा हा ड्रॉबॅक आहे की याच्यात तुम्हाला सगळं सांभाळून करायला लागतं. बाकी सगळं ठीक आहे, बनवू आपण आता पुढे. फायनली काही स्ट्रक्चरल काम होऊन झालं कम्प्लीट. याच्यात मेनली बघू शकते हे पायऱ्या राहिल्या होत्या, बाकी सगळं तर नॉर्मल तेच आहे. सर मेनली आता बघा याच्यात मी आता हे सगळं केलं आहे. हे मेनली आहे त्याच्यासाठी की याच्यावर काही आपले समई राहते, दिवा म्हणजे जो आपण बोलतो मोठा दिवा, फळं, ताटं म्हणजे सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी एक वेगळी पायरी पण तयार केली. खूप भारी स्ट्रक्चर आहे बनवलं आहे ते. सो आता बघा अजून याच्यावर कार्डबोर्ड येणार आहे, सगळं येणार आहे. सो लेट्स गो, बघू आता पुढे कसं होतं. सो गाईज आता आपण पुठ्ठा लावायला घेतला. बाय द वे हे पॅनल्स जे बनवले काइंड आहे पॅनल्सच्या हिशोबाने आम्ही लावतो. सो जास्त बेटर राहील लावायला. सो तो थोडं कट करा ते लावा. आणि स्टेपलर थोडा हार्ड आहे पण जे वुडन स्टेपलर असं फर्स्ट टाईम मारतो मी. पण ठीक आहे, चला आपण कंटिन्यू करू. सो लेट्स गो. सो यप गाईज आत्ता एवढं कंप्लीट झालं आहे लावून. आता वरचा पॅनल थोडा वेगळा आहे म्हणजे लाईक तो सर्कल वगैरे याच्यात तो सॉरी हां. सो मी काय म्हणतो तो याच्यात सर्कल वगैरे येतं त्यात तो अजून पार्ट आपल्याला लावायचा आहे सर्कलवाला. तो थोडा त्याला पुठ्ठा जास्त लागतोय, तो आत्ता थोडा कमी पडतो आपल्याला. सो उद्या सकाळी आपण तो बनवू. पण आत्ता डोक्यात प्लॅन चालला आहे की हे जे ब्रिक्स आहेत जे पण लावणार आहे ते कम्प्लिटली मेजरमेंट्स करून थोडे लावून घेऊ. म्हणजे 1-2 वॉल कंप्लीट करू. आणि हा पण लावणार आहे आपण. पण हा आता एवढा फिक्स नाही केला बिकॉज
याला उचलून याच्या खाली टॅरपॉलिन येणार आहे, ज्याच्यात आपलं पाणी राहणार आहे. सो आता सध्या तात्पुरता असा लावला मास्किंग टेपवर, पण याच्यावर लवकर याला प्रॉपर ग्लुगननी लावू. सो लेट्स गो. आता हे सगळं लावून घेऊ, भेटतो तुम्हाला. तर गाईज आता आपलं विटा लावून झाल्या आहेत, ज्या विटा आपल्या 8 इंच बाय 4 इंच आहेत. या थोड्या रॅन्डम कट केल्या, म्हणजे काही तुम्हाला छोट्या पण दिसतील, जास्त छोट्या नाही आहेत, त्या पण वाकड्या वगैरे कट केल्यात. बिकॉज तो जो रॉक टेक्स्चर आहे ना एकदम, तो हार्डनेस वाटायला पाहिजे त्यासाठी. आणि आम्ही आता हे डायरेक्ट किचन रोल आणले, बिकॉज सेमच प्राइसिंग पडते, जास्त फरक नाही पडते. सो आता बघा हे आपण लावून घेणार आहोत, पूर्ण कवर करून घ्यायचं. याच्यात 2 ते 3 लेअर टाकायची, बिकॉज तो रॉकवाला टेक्स्चर येईल. सो आता आम्ही करतो व्हाईट वॉश करतो याला, मग आपण लवकरच कलर मारू. तर गाईज आपला एवढा व्हाईट लावून झाला आहे, थोडासा बाकी राहिला ॲक्च्युली, तो आता कवर करा. बिकॉज वरचा पार्ट पण आपण लावतो. आणि आत्ता जस्ट आम्हाला कार्डबोर्ड भेटला, म्हणजे भेटत नव्हता, 2-3 दिवस झाले. बोललो तुम्हाला असं कार्डबोर्डच भेटत नाही आहे, खूप प्रॉब्लेम होतो. आणि हा जो डेकोरेशन तुम्ही बघता याच्यात मी नीट तुम्हाला टेस्ट तर नाही सांगू किती दिवस लागले, बिकॉज जास्त फक्त मी डॉक्युमेंट करायचा प्रयत्न करतो आणि माझं सगळं मॅनेजमेंट करून करतं. पण मेनली एक गोष्ट तुम्हाला एक क्लिअर करतो की हे जे स्ट्रक्चर आम्ही फ्रेम जी ठोकली आहे याची लाकडाची, ट्राय करा की तुम्हाला की कार्पेंटरकडून ठोकून घेता येईल. बिकॉज आम्ही जे ठोकलं ना याला आमचे 2 ते 3 दिवस गेले, नाहीतर तसे तुमचे कार्पेंटर हार्डली 1 ते 1.5 दिवस घेईल. आणि मग तुम्हाला हे जे फिनिशिंग करायला टाईम लागला जो आम्हाला, तो मॅनेज करता येईल. तसं आम्ही ते मॅनेज केलं, पण स्टील आय विल सजेस्ट की कार्पेंटरने ठोकलं तर जास्त बेटर राहील तुम्हाला, इफ तुमचं बजेट असेल तर. बजेट नसेल तुम्ही स्वतः ट्राय करा. आणि याच्यात अप्रॉक्स आम्हाला लागले 30 ते 40 लाकूड, कमीत कमी बॉटम पट्टीस लागले, जे 7 फूटचे 5 की 6च लागले, पण बाकी तुमचे 6 फीटचे खूप जास्त लागलेत. नाही सपोर्ट्स वगैरे बनवले, बिकॉज हे खूप जास्त मजबूत आहे त्या हिशोबाने, ज्या हिशोबाने नॉर्मली लोकांचं असतं. सर आता बघू, याच्या पेंट मे बी चाललं आहे डोक्यात, स्प्रे मारावा का, बिकॉज स्प्रेचा थोडा इश्यू वाटतं. नाही तर मग मे बी ट्रॅक्टर इमर्शन वगैरे असे पेंट्स जे प्रॉपर टेक्स्चर आहेत तसे लावायचे. बघू आता स्प्रे भेटलं तर स्प्रे मारू, नाही तर मग चालून जाईल काम तर प्रॉपर होऊन जाणार. काहीच आपली हाफच्यापेक्षा जास्त सिलिंग झालेली आहे. आणि आता हा घुमर म्हणजे लाईक घुमर तर नाही बोलू शकत ॲक्च्युली, इथून मेनली सनलाईट्स आपलं हे यायचं, आपलं काय म्हणतात मूनलाईट सनलाईटसाठी पहिले देवावर मूनलाईट सनलाईट पडावं म्हणून हे येतं. ॲक्च्युली राम मंदिरमध्ये पण ती सिस्टम बनवली आहे, तर थोडक्यात ती सिस्टम ट्राय केली रेप्लिकेट करायची. आणि आता हा सिलिंग थर्मोकॉलचं एवढंच पार्ट थर्मोकॉल आहे, बाकी जास्त थर्मोकॉल वापरलाच नाही आम्ही. आणि हा थर्मोकॉल पण ॲक्च्युली वेस्टेज आहे, म्हणजे जेव्हा फ्रीजचे वगैरे जे कार्डबोर्ड्स आणलेत त्याच्यात शीट्स असतात कधी पॅकिंगसाठी, तेच आम्ही डायरेक्ट आणले, तर त्यातला हा यूज झाला आहे, बाकी कुठे यूजच नाही केला आम्ही. बाकी सगळीकडे तर आम्ही नॉर्मली जे कार्टून आणि टिश्यू लावला आहे. सो या आता हे पूर्ण करू आणि मे बी आज नाही तर उद्या कलर होऊन जाईल. मग इथे खाली टॅरपॉलिन येऊन फायनल लुक येऊन जाईल. फायनल लुकची मी ॲक्च्युली रीलच टाकेल. सो लेट्स गो. यप गाईज, याला पूर्ण व्हाईट केलेलं आहे आपण. आता खाली फक्त अंथरायचे कार्डबोर्ड्स, बिकॉज मे बी हे बघा, ओ सॉरी मे बी हे जे ते आपलं नेल्स वगैरे खेळ वगैरे आहेत, मे बी चान्स आहे की त्यांनी ताडपत्री फाटू पण शकते. सो जास्त बेटर राहील की मी ताडपत्री चिरीज घेण्यापेक्षा इथे सगळं हे अंतरून आपलं कार्डबोर्ड अंतरून टाकायचं, सो दॅट त्यांनी फाटणार पण नाही आणि सेफली पाणी लिक नाही, मेन गोष्ट पाणी लिक नाही व्हायला पाहिजे. सो ते आपण मे बी ते लेट टाकेल, कारण बिकॉज त्याच्याबद्दलच्या मे बी स्प्रे नाही तर मग रोलरनी कलर होईल. अजून फिक्स नाही होते आमचं, आम्ही फिक्स करू. सो बट भारी वाटतं जाम. त्यावेळेस आता हे बनवायला घेतलं आपलं ज्याच्यावर बाप्पा विराजमान होणार ते बनवायला घेतलं आहे, जे एक्झॅक्ट इथे उभं राहील. आणि याचं सरस्वती वंदन आहे, ते आम्ही ॲक्च्युली काव नाही तर मग लाईक कार्डबोर्डमध्ये कटआउट करून आणणार आहे. CNC मशीन जे असतं, आता मला माहीत नाही एवढं, माझी बहीण करून आणते, पण सही वाटेल ते, कारण बिकॉज त्याला जे फिनिशिंग येईल नाही. आणि आता राहिला प्रश्न याचा, याला तर सही फिनिशिंग येणार आहे. आता अजून याच्या पूर्ण कार्डबोर्ड त्या स्टेप्स लिटरली प्लॅन करून बनवलं की कुठे काय ठेवायचं आहे, पूर्ण प्लॅनिंगनी हा बनतो डेकोरेशन.
गाईज आता आपण याच्यात हे साईडला लावून घेतलं आहे. मे बी खाली गरज नाही, खाली जर नीट साफ केलं तर मग ताडपत्री इथे बसून जाईल. पण त्याच्या अगोदर हे आपल्याला कलरिंग कम्प्लीट करून घ्यायची, बिकॉज कलरिंग इज मस्ट इम्पॉर्टंट देन ताडपत्री. बिकॉज ताडपत्रीवर कलर पडला तर परत ताडपत्री साफ करायला लागेल. त्याच्यापेक्षा पहिले कलर मारून घेणार, मग ताडपत्री टाकणं जास्त बेटर राहील. आणि बाकी काय नाही, ताडपत्री तर सगळ्यात एंडचं काम झालं. आता कलर बसेल, मे बी तर रोलरच यूज होईल आणि मे बी कलर एकदम बनवला जाईल डिस्टेम्परने. सो लेट्स गो. मे बी वॉल पेंटिंग, वॉल कलरच यूज करायचे डिस्टेम. म्हणजे असं जर तुमचं डेकोरेशन असेल ना तर ट्राय यूज टू डिस्टेम्बर, बिकॉज फेविक्रेल वगैरे हे जे आर्टचे कलर येतात ना ते खूप जास्त कॉस्टली येतात आणि पुरत नाही ते जास्त. तसे आपण डिस्टेम्बर यूज केला, खूप वेळ वापरले जातं, किती वेळ खूप जास्त यूज होतात ते, जास्त बेटर वाटतात ते, टेक्स्चर चांगला येतो. सो लेट्स गो. तर गाईज मी आता हे सगळं थोडं अरेंज केलं, बिकॉज कलर तर मारणार आहे. मग कलर खाली लादी खराब नाही करा म्हणून लावलं. मग विचार केला याच्यावरच टायर पॉलिन टाकू द्या, मरू द्या. सो हे जे आपण आता बघतोय जे खूप असं म्हणजे इथून लांबून बघितलं इमॅजिन होतं की याच्यात पाणी वगैरे किती भारी वाटेल, रिअल मंदिर वाटेल, जे आपण एवढं कॉन्सेप्ट धरलं आहे त्या वर्षी. सो लेट्स गो. आता बघू कसं होतं याच्यात. तर गाईज लेट्स गो. मी हे ठेवलं आता जस्ट, जे सिंहासन टाईप आहे जे आपल्या बाप्पाचा, जे लिटरली लुक येतो आहे ना असं, ह्याच्यात पाणी वगैरे येणार आहे. आणि ऑलमोस्ट ही आमची ऑलमोस्ट 1-2 हफ्त्याची मेहनत आहे, जी एवढी भारी दिसते. आता अजूनच्या कलर येईल, बऱ्याच गोष्टी येतील. सो लेट्स गो. कलर मारू. आता त्याच्या कलरच्या अगोदर याला पण टिश्यू कवर करू, मग कलर मारू. सो जास्त बेटर आहे. इज ऑलमोस्ट रात्रीचे 1:30 वाजलेत. आम्ही एक कोट लावला दुपारी, तो जरा चुकला आमच्याकडून. सो रिपेअर करायला आमची आर्किटेक्ट आली आहे. शिव इकडे बघ एकदा. नाही बघणार ती, लिटिल बिट कॅमेराशा. ते आता थोडंसं आम्ही टेक्स्चराईज केलं, ती बोलली बाकी मी करते टेक्स्चर. आणि मे बी अजून काय होईल याची काय, खूप जास्त अनप्रेडिक्टेबल बनला आहे हा डेकोरेशन आता पुढे कलर वाईज. बिकॉज कलर कुठे काय मारतो कळत नाही. मध्येच आम्ही हा स्प्रे आणला, ज्या स्प्रेचा आम्ही यूज पण नाही केला. आणि आता आम्ही मारतोय अगेन डिस्टेंबर. याच्या अगोदर एक ट्रॅक्टर इमर्शन मारला आहे. हा ना, मी पण मारला आहे, नको बोलू मी थकली. म्हणजे फक्त मी आता हात धुतला आहे असं नको दाखवू. स्वतः एकटीन कष्ट केलेत, तुला राबायला लावलं आहे पप्पांनी. याच्यात लिटरली इथे थोडा थिनर पडला आमच्याकडून, अख्खं जाळलं त्याने. आता माझ्या हातातून थिनर होता, उघडा होता, माझा पाय लागला. ॲक्च्युली मी बघत होतो पाठी कसं टेक्स्चर आलं आहे, टेक्स्चरच येऊन गेला खाली थर्मोकॉलला. तर तो थर्मोकॉल मी विचार केला की ते यूज होईल, काय यूज नाही तर तो फेकून द्यायला लागला. ॲक्च्युली हा सगळा पूर्ण वेस्ट झाला आहे. पण त्याचा फायदा हा आहे की ते वरती जे कलर मारलं तर फायदेशीर राहिलं. आता हे ट्रॅक्टर इमल्शनचा प्रॉब्लेम सांगतो. हे जे डबल लेअर टिश्यू मारला आहे ना आपण, हा थोडा त्रासदायक झाला आहे. सो आय विल सजेस्ट, इफ तुम्ही रूफ करताय तर ती खूप जपून करा. ऑल्दो तिला खाली घेऊन तुम्ही एकदा कलर करा, नाही तर वरती काहीतरी बघा तुमच्या हिशोबाने घ्या. बिकॉज रूफनी जाम त्रास दिला आम्हाला. याने एवढा त्रास नाही दिला जेवढा रूफनी जो त्रास दिला आहे ना आम्हाला. लिटरली आम्ही आता बोललो कलरमध्ये डेकोरेशन थोडं फसतं आहे का, पण नाही, तिला काहीतरी जुगाड होणार आता. आणि ॲट द एंड हे डेकोरेशन भारी वाटेल. रिअली स्पीकिंग याने जाम टेन्शन दिलेलं आहे, बिकॉज हे रिझन मला पण माहिती आहे. चिवायचं रिझन काय सांग बरं यांना. हे जे एवढा आपण कलाकारी केली ती त्यावर तू नव्हती. आणि सेकंड गोष्ट, आम्ही जे इमल्शन हे जे वापरलं आम्ही, ह्याच्यात आम्ही मिक्स केलं पाणी. जे पाणी मिक्स करायला नव्हतं पाहिजे त्याच्याऐवजी मिक्स करायला पाहिजे होतं टर्पेंटाईल. सो दॅट ते खेचलं तरी हे असं पाणी सोचून खाली नाही उतरणार. आता अदरवाईज काय होईल चिव, अय अदरवाईज काय होईल आणि पाणी टाकल्यावर हा ना. बेस्ट ऑप्शन. टर्पेंटाईन जास्त ॲक्च्युली फुगतच नाही. टर्पेंटाईन फिनिशिंग पण अशी स्मूथ येते. हां काय पेंट सजेशन या डेकोरेशन बाबतीत? हां पेंट सजेशन्स. काम करा खुश राहा.
जाम मोठे. वी हॅव डन सम इलिगल. हा स्प्रे पेंट च्यू लिटरली आम्ही 2 बॉटल आता संपवले. फुल एक्झॉस्ट एकदा चालू आहे बिकॉज खूप गॅस झालं होतं घरात. पण हे बघा सी हा जो लुक आला आहे ना, डॅम शेवटी आर्टिस्ट आहे. आणि तरी आता हा साईड वॉल थोडी डिस्टर्ब झाली बिकॉज तो स्प्रे पेंट संपायला आला होता. इफ तो संपला नसता ना डॅम क्रेज अशी एवढी भारी वाटली असती. आता ही वॉल पण बाकी आहे, होईल उद्या. स्प्रे पेंट आणणार आहे अजून 1 ते 2 बॉटल्स. हे पूर्ण क्लिअर. परत डिसेंबरचा एक डब्बा घेऊन आलो. आणि किती स्प्रे आणले आपण? 5 इन टोटल लागले. 3 आत्ता आणले मी. आणि असं काहीतरी काम चालतं. लाईट लावली थोडी. सो आता बघू. आणि तुम्हाला थोडासा धूर वाटत असेल गॅसमुळे. सो लेट्स गो. आता बघू कसं होतं. स्प्रे आणला आहे. हे बघा लिटरली डॅम क्रेझी वाटतं आहे. आणि अजून इथे तरी पोल्स नाही, बऱ्याच गोष्टी ॲड ऑन येते. साईडला ताडपत्री, बाकी खूप गोष्टी तरी याच्यात. बाकी तरी एवढं भारी वाटतं. हा शिव कसं वाटतं? हा मेहनत आहे तुझी पण. गाईज 1 डे बिफोर आत्ता आम्ही इथे लाईट लावली. फक्त एक जस्ट लाईट लावली. अजून LED बाकी आहेत. आणि बरंच काम बाकी आहे. म्हणजे ताडपत्री टाकायचं आहे. परत सेकंड थिंग इथे आम्हाला टाकायचं. आता सरस्वती कापायची जी अजून आमची कापून आली आहे. कलर करायचं. म्हणजे बरंच काम बाकी आहे. पण स्टील हे लुक लय भारी येतं. सो बघू आता फायनल डेकोरेशन कसं वाटतं. सो लेट्स गो. तर गाईज आपलं डेकोरेशन फायनली रेडी झालं आहे विथ सम लाईट्स. लाईट लावले ते दिसणार नाही, पण ते पाणी आलं त्यात रिफ्लेक्शन्सनी थोडंसं पाण्यामध्ये शेड द्यायचा प्रयत्न केला आहे. बघू आता उद्या पाणी टाकलं होईल बिकॉज तापणीच्या अगोदर पाणी नाही टाकायचं आहे. चिव इकडे बघ एकदा. इकडे बघ एकदा. जॉबवरून आल्यानंतर एवढं काम केले. रात्रीचे वाजले अप्रॉक्स 3:30. पण ते स्टील ठीक आहे यार. आता जाऊ दे. ठीक आहे. हे आर्किटेक्ट. चला ठीक आहे. फायनल लुक हा आहे. आणि आता बाप्पा येईल उद्या इथे. आणि हा बाय अच्छा पण ते ठीक आहे ना. आपण ते थोडं कव्हरअप करू. पण ऍटलिस्ट 99.99% रेडी झालंय. कव्हर जेव्हा करू तेव्हा ते शेड येईल तो थोडं. हे जे शार्प लाईट आहे ऍक्च्युअली गाईज थोडे तिथे बटर पेपर लावायचं चाललंय. सो दॅट हा करू. इकडे बघा. हे जे आपण ह्या वर्षी लावले संकल्पनेचं विघ्नहर्ता. सो इकडे बघा. डेकोरेशन फायनल लुक एकदम फायनल लुक. काहीच नाही करणार आहे. तर मॅक्स टू मॅक्स ते बेटर पेपर लागेल. बाकी काहीच काम नाही. आणि ते पाणी येईल. बाकी सगळं सेट आहे. ऑल सेट झालं डेकोरेशन. अँड मी ऑल्सो ऑल सेट. आउटफिट धोतर घालाय. मध्ये जरा धोतर घालायला वेगळं वाटते. सो लेट्स गो. आणि आता झाला आहे असा इश्यू की आम्ही उठलो आहे 7:45ला. विचारू नको का. तर याच्यामुळे थोडंसं लेट झालं आज थोडंसं. बट करू आता मॅनेज फटाफट. जाऊ पप्पाला घेऊन येऊ आपण. माहिती गाईज यांच्याकडे मूर्ती खूप सारी भेटते. जय गणेश कला केंद्र. यू कॅन कॉन्टॅक्ट. मागे सगळे गणपती असते इथे. चला जाऊन गणपती घेऊन येऊ. चला. आपली बाप्पाची मूर्ती आलेली आणि आता स्थापना करायची आपल्याला फक्त. तर आता येतील गुरुजी मग स्थापना करतील. मग याच्यात पाणी पडेल. लोटस येईल. मग फायनल लुक तुम्हाला दिसेल. सो लेट्स गो. वेल पडली कधी लाव आपण. थांब. फायनली
डेकोरेशन वगैरे गणपती नीट सगळं नीट झालं आहे सेटल. इवन दो लोटस पण टाकले, सगळं झालं आहे, पाणी वगैरे लावलं आहे. आणि आत्ता हे बघू शकता तुम्ही लुक्स, फायनल लुक झाला क्लिअर. ही संकल्प सगळं क्लिअर झालं एकदम. सो लेट्स गो. तर गाईज पाहिजे विचार करतो ब्लॉग एंड करत होता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. स्वम सायनिंग आउट.